पितृअष्टक म्हणजे पितरासाठी पितृपंधरवड्यात करण्याची ही प्रार्थना या व्हॉट्सअपवरती मिळाली. ती थोडी काळजीपूर्वक वाचूया. 3, 4, 5 या 3 कडव्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, पितरांचा उद्धार व्हावा, सद्गती मिळावी, मोक्ष मुक्ती मिळावी. तर 7व्या कडव्यात म्हटले विप्रास म्हणजे ब्राह्मणास दक्षिणा द्यावी. 8ही कडवी ऐकूया, त्यानंतर पुन्हा चर्चा करूया. जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला, पुढे वारसा हा सदा वाढविला, अशा नम्र स्मरतो त्या पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. इथे मान सन्मान सारा मिळाला, पुढे मार्ग तो सदा दाखविला, कृपा हीच सारी केली तयाना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. मिळो सद्गती मज पितरांना, विनती हीच माझी त्रिदेवतांना, कृतिकर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. सोडून कर हे विनती तयाना, अग्नी वरुण वायू आदी देवतांना, सदा साह्य देवो निउद्धरी पितरांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. वसु रुद्रदित्य स्वरूप पितरांना, सप्तगोत्रे एकोत्तर शताधी कुलांना, मुक्ती मार्ग द्यावा उद्धरून त्यांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. करुणी सिद्धता भोजनाची तयाना, पक्वाने आवडीने बनवून नाना, सदा तृप्ती होवो जोडी कराना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. मनोभावे पुजुनी तिला यवाने, विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने, आशीष द्या हो आम्हा सकलांना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. सदा स्मृती राहो आपुली आम्हाला, न्यून काही राहता माफी कराना, गोड मानून घ्यावे सेवा व्रताना, नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना. पितरांना अजून मोक्ष मुक्ती सद्गती मिळालेली नाही, त्यांचा उद्धार झालेला नाही असं यांना म्हणायचे का? समजा ती मिळालीच असेल सुरुवातीलाच, तर आता पुन्हा पुन्हा प्रार्थना यासाठी का करायची? आणि जर मिळाली नसेल तर यापूर्वी ज्या प्रार्थना केल्या आणि विप्रांना म्हणजे ब्राह्मणांना दानदक्षिणा दिल्या, त्याचं काय झालं? मोक्ष मुक्ती किंवा सद्गती मिळण्यासाठी विप्रास म्हणजे ब्राह्मणास दानदक्षिणा द्यावी लागते, हा काय प्रकार आहे? हे काही मधले एजंट आहेत का? एकदा मुक्ती मिळाली असेल तर पुन्हा पुढच्या वर्षी मुक्तीसाठी प्रार्थना का करायची, पुन्हा दानदक्षिणा का द्यायची, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी, नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मजन राखावे दगड. जिवंतपणीच आईवडिलांची सेवा करा, त्यांना त्यांच्या आवडीनिवडी जपा, मेल्यानंतर त्याचा काही करून उपयोग नाही. चार्वाक म्हणतात, देहाचं एकदा भस्म झालं की ती व्यक्ती पूर्ण नष्ट होते, पुन्हा त्याचं मागं आत्मा परमात्मा काही राहत नाही, त्याला मुक्ती फिक्ती काही देता येईल. वाडवडिलांची आठवण ठेवा, त्यांचा फोटो पूजा, पण त्यासाठी भटांना दानदक्षिणा आणि कावळ्याला अन्न ठेवून काही उपयोग नाही. एकदा भस्म झालं की मागं काही उरत नाही, तेव्हा नारायण नागबळी किंवा पितृदोष निवारण अशा तऱ्हेच्या गोष्टींनासुद्धा काडीचाही अर्थ नाही. सर्वसामान्यांना लुबाडण्यासाठी शोधलेले हे उपाय आहेत. धन्यवाद.